नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की दीपक आता नंदिनीवर नजर ठेवून असतो, कारण दीपकला नंदिनीला मारायचं असतं म्हणून तो एक शोध घेत असतो की केव्हा मारता येईल, केव्हा दिवसा ढवळा तर मारता येत नाही, पण रात्रीचा प्लॅन तरी नक्कीच होईल असा तो विचार करत असतो। तर इकडे पार्थ जीवावर खूप चिडलेला असतो। जरा काही तुझ्याशी बोलायला आलो तर लगेच तुझ्या चेहऱ्यावर राग दिसतो, हाच तुझा स्वभाव मला खटकतो। नंदिनीला सुद्धा इतकं हर्ट होतं तुझ्यामुळे, तुला माहिती का, त्यांना खूप हर्ट होतं, पण तरी सुद्धा त्यांनी तुला विचारलं तुला डिवोर्स हवा आहे का असं त्यांनी स्वतःहून विचारलं। तरी जीवा तू कुठे जगतो आहे, कोणत्या जगात जगतो आहे तुला कळत नाही का? तर आता इकडे नंदिनी काम करत असते तिचं ऑफिसचं, तर आता ती विचार करत असते की जीवाला फोन लावून बघू का की नको लावू, परत चिडतील का ते, पण तरीसुद्धा नंदिनी जीवाला फोन लावते। तर आता इकडे जीवा चिडचिड करत असतो, पण तरीसुद्धा जीवा फोन उचलतो तर जीवा म्हणतो काय आहे, काय सारखं सारखं फोन करताय तुम्ही, काय झालंय, काय सारखा सारखा तू फोन करते मला, तुझा काय जीव चाललाय असं आता जीवा तिच्यावर इतका चिडतो। तर नंदिनीला खूप रडू येतं, नंदिनी अक्षरशः रडायला लागून जाते। तर आता इकडे पार्थला सुद्धा खूप वाईट वाटतं, कारण जीवा नंदिनी सोबत व्यवस्थित वागतच नसतो, तिला खूप हर्ट करत असतो, म्हणून हे पाहून पार्थला सुद्धा खूप राग येत असतो। तर आता इकडे नंदिनी ते ऐकून म्हणजे तिचं तर पायाखालची जमीनच सरकते की जीवा माझ्याशी कसं बोलताय म्हणून। तर आता ती बिचारी त्याच्याच विचारामध्ये असते। तर आता दीपक त्या ठिकाणी आलेला असतो, तर दीपक आता ते आनंद निवासमध्ये येतो आणि तो जे CCTV कॅमेरे असतात ना तिथे तो स्प्रे मारतो, म्हणजे जाणे की दिसू नये कोणाला की कोण घरात घुसलंय कोण नाही। तर तो CCTV कॅमेरे बंद करतो आणि मग घरामध्ये घुसतो। आता मंडळी, दीपक आता नंदिनीला किडनॅप करेल का आणि जीवा नंदिनीला वाचवायला येईल का, हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।